Hi student, today we discuss about the new chapter in this biology that is chapter number 4 molecular basis of inheritance. आता आपण टोटली मागचा जो चॅप्टर पाहिला थर्ड चॅप्टर हा इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन हा कशावरती पाहिला आहे डायरेक्टली जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हे कॅरेक्टरिस्टिक्स इनहेरिट कसे होतात हे आपण त्या चॅप्टरमध्ये एक्सप्लेन केलेले. परंतु इथं काय पाहिजे मोलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स म्हणजे जे मोलिक्युल्स असतात ते मोलिक्युल्स कशा पद्धतीने इनहेरिट होतात पॅरेंट टू ऑफस्प्रिंग. म्हणजेच आपण याच्या आधी काय पाहिलं ओनली इनहेरिटन्स म्हणजे पॅरेंटमधले कॅरेक्टर्स काय होतात इनहेरिट होतात ते ऑफस्प्रिंगकडं. परंतु इथं मोलिक्युलर बेसिसवरती जे इनहेरिटन्स होतं आहे ते इनहेरिटन्स आपल्याला इथं एक्सप्लेन करायचं आहे. तर पहा एक्झॅक्ट आपण इथून पाठीमागे काय पाहिलं जे पॅरेंट्स आहेत पहा पॅरेंटचे कॅरेक्टर काय होतात इनहेरिट होतात टू चाइल्ड. म्हणजे पॅरेंटचे कॅरेक्टर चाइल्डकडे जे इनहेरिट होतात त्याला काय म्हटलं जातं तर इनहेरिटन्स. काय म्हटलं जातं इनहेरिटन्स. तर त्याच्यानंतर आपल्याला हे पण माहिती आहे आपल्या बॉडीमध्ये काय प्रेझेंट असतात सेल प्रेझेंट असतात. इन दी सेल देअर इज क्रोमोझोम इज प्रेझेंट. तिथं काय असतात तर क्रोमोझोम असतात प्रेझेंट. आणि जर क्रोमोझोम आपण सेपरेट केले तर हे पहा क्रोमोझोमचं स्ट्रक्चर हे आपल्याला असं दिसतं. आणि इन दिस क्रोमोझोम देअर आर DNA इज प्रेझेंट. क्रोमोझोममध्ये काय असतं जेनेटिक मटेरियल प्रेझेंट असतं तेच DNA आणि RNA म्हणजेच DNA या क्रोमोझोममध्ये प्रेझेंट असतात. आणि या DNAमध्ये जे प्रत्येक फोल्डिंगमध्ये आपल्याला जे लाईनिंग दिसतात त्यांना जीन्स म्हटलं जातं. या DNAमध्ये ते जीन्स प्रेझेंट असतात. आणि याच्यानुसार काय होतं इनहेरिटन्स ही प्रोसेस होत असते. म्हणजे आपण मागच्या पण पिरियडला हे जेव्हा चॅप्टर स्टार्ट केला तेव्हा एक्सप्लेन केलं होतं आपल्या बॉडीमध्ये सेल्स असतात सेल्समध्ये क्रोमोझोम असतात. इन दी क्रोमोझोम देअर आर DNA इज प्रेझेंट अँड इन दी DNA देअर इज जीन्स आर प्रेझेंट. हे आपण मागच्याच टॉपिकमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. परंतु हा टॉपिक त्याच बेसिसवर आहे. ज्यांना थर्ड टॉपिक समजेल त्यांना फोर्थ टॉपिक समजण्यास अडचण येणार नाही आहे. त्याच्यामुळं थर्ड टॉपिकमध्ये जे आपण व्हिडिओ पाठवलेले ते रिपीट करून पाहायचे म्हणजे व्यवस्थित आपल्याला एक दोन वेळेस जर आपण एक व्हिडिओ ऑब्झर्व केला तर व्यवस्थितरित्या तो थर्ड चॅप्टर इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन समजण्यास मदत होईल. तर आज आपण स्टार्ट करणार आहोत हा चॅप्टर नंबर 4 मोलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. इन दिस चॅप्टर वी स्टडीड given this point. First one is the discovery of DNA, then second one is the genetic material is the DNA, then third one is the DNA packaging, then fourth one is the DNA replication, then protein synthesis, then regulation of gene expression, then operon concept, genomics, human genome project and DNA fingerprinting. These all are the subtopics in the molecular basis of inheritance. आपण या टॉपिकमध्ये हे सर्व डायरेक्टली पॉईंट पाहणार आहोत. तर फर्स्ट पॉईंटला आपण स्टार्ट करत आहोत डिस्कवरी ऑफ DNA. म्हणजे एक्झॅक्ट इथं DNA हा काय आहे मोलिक्युल आहे. काय मोलिक्युल म्हणजे आपल्या चॅप्टरचं नाव काय आहे मोलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. म्हणजे द डिस्कवरी ऑफ DNA ही पूर्णपणे या DNA मोलिक्युलची डिस्कवरी तो इनहेरिट कसा होतो हे आपल्याला पाहायचं आहे. तर एक्झॅक्ट याच्यामध्ये काय सांगितलं आहे पहा DNA इज इव्हॉल्व्ड फॉर्म ऑफ न्यूक्लिक ॲसिड टू डबल हेलिक्स मॉडेल. म्हणजे DNAला आपण आधी काय DNAलाच आणखी कोणत्या वर्डने ओळखलं जातं DNA इट इज अँड न्यूक्लिक ॲसिड. त्याला काय म्हटलं जातं न्यूक्लिक ॲसिड म्हणून ओळखलं जातं. म्हणजे क्रोमोझोममध्ये काय असतात जेनेटिक मटेरियल प्रेझेंट असतं. जेनेटिक मटेरियल म्हणजे ते काय कोणते जेनेटिक मटेरियल असतात तर न्यूक्लिक ॲसिड दॅट इज DNA आणि RNA. म्हणजेच DNAलाच आधी काय ओळखलं जायचं हा एक न्यूक्लिक ॲसिड म्हणून ओळखलं जायचं टू डबल हेलिक्स मॉडेल. जर आपण DNAचं स्ट्रक्चर पाहिलं हे आपलं 9th स्टँडर्डलाच कंप्लीट झालेलं 9th किंवा 10th स्टँडर्डला DNAचं स्ट्रक्चर आपण पाहिलेलं आहे. डबल हेलिक्स लाईक सेम असं स्ट्रक्चर असते पाहिजे तर रेड पेनने जे ड्रॉ केलेलं आहे सेम तसं स्ट्रक्चर आपल्याला या DNAचं पाहायला भेटतं. ते डबल हेलिक्स असतं. हेलिक्ससारखं ते काय झालेले आहेत त्याचे हेलिक्स तयार झालेले आहेत म्हणून ह्या DNAलाच अगोदर न्यूक्लिक ॲसिड म्हणून ओळखलं जायचं. आणि यांचं जे स्ट्रक्चर आहे ते कसं आहे डबल हेलिक्ससारखं आहे. कसं आहे डबल हेलिक्ससारखं. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं पहा डिस्कवरी ऑफ DNA इन 1869 फ्रेडरिच अँड मिशर वर्क ऑन पस सेल. यांनी काय केलं आहे पस सेल म्हणजे त्या पस सेल एक्झॅक्ट एखादी जखम झाली तर पहा त्या जखमेमध्ये काय होतं पस होतो आणि त्या पसमध्ये ज्या सेल आहेत त्याला WBC म्हटलं जातं. पहा ह्या WBC त्यांनी काय केल्या आहेत फ्रेडरिच मिशर या सायंटिस्टने 1869 साली त्या कलेक्ट केल्यात फ्रॉम बँडेज ऑफ एक्झॅक्ट कुठून केल्यात लोकल हॉस्पिटलमधून. आणि त्या कशासाठी केल्यात पहा त्यांना काहीतरी रिसर्च करायचा होता. म्हणजे एक लोकल हॉस्पिटलमध्ये ते गेले त्यांनी काय केलं ज्या
पर्सनला एखादी जखम झाली, ऊन झाली, त्याने काय केलं आहे, त्यात माझा पस घेतला आणि त्या पसमधल्या ज्या WBC सेल्स आहेत, ह्या सेल्स त्यांनी काय केल्यात, कलेक्ट केल्यात इन 1869. त्यांनी काय केलं आहे पहा, त्याच्यानंतर त्यांनी रिसर्च करायला सुरुवात केली. यूज सॉल्ट सोल्युशन टू पस ऑफ द बँडेज. म्हणजे त्यांनी जो पस कलेक्ट केला त्याच्यामध्ये काय केलं, सॉल्ट सोल्युशन हे केमिकल जे आहे ते केमिकल त्यांनी यूज केलं आहे. त्याच्यानंतर हे जे सोल्युशन त्या पसमध्ये ॲड केल्याच्यानंतर त्यांनी त्याची रिॲक्शन कोणाबरोबर केली, रिॲक्शन विथ अल्कलाईन सोल्युशन. त्याची रिॲक्शन जेव्हा अल्कलाईन सोल्युशन बरोबर केली तेव्हा काय होते, दी सेल लायजेस अँड न्यूक्लियाय प्रिसिपिटेड आउट ऑफ दी सोल्युशन. आता काय होतं आहे, जेव्हा त्यांनी WBC सेल, ज्या व्हाईट ब्लड सेल्स असतील पहा त्या पसमध्ये, त्या पसमधल्या त्यांनी सेल कलेक्ट केल्या, त्याच्यामध्ये त्यांनी काय यूज केलं आहे, सॉल्ट सोल्युशन. आणि सॉल्ट सोल्युशन यूज केल्याच्यानंतर त्यांनी त्यांची रिॲक्शन कोणाबरोबर केली, रिॲक्शन विथ वीक अल्कलाईन सोल्युशन. कोणाबरोबर केली, रिॲक्शन विथ वीक अल्कलाईन सोल्युशन, याच्याबरोबर त्याची रिॲक्शन केली. आणि ती रिॲक्शन केल्याच्यानंतर त्यांना काय दिसलं आहे, ह्या ज्या सेल आहेत ह्या काय होत आहेत, लायजेस म्हणजे ब्रेकडाऊन होतात. तर पहा, सपोज ही एक सेल आहे आणि सेलच्या कडेला सर्कलवर काय झालं आहे, ते लायजेस व्हायला लागल्यात, म्हणजे त्यांच्यामध्ये ब्रेकडाऊन व्हायला लागले. काय व्हायला लागले, ब्रेकडाऊन. म्हणजेच जेव्हा त्यांनी त्यांचं काय केलं आहे, एक्झॅक्ट त्या सेल्समध्ये सॉल्ट सोल्युशन ॲड केलं WBC सेल्समध्ये. आणि सपोज ही सर्क्युलर शेप कशाचा आहे, सेलचा आहे, त्याच्यामध्ये त्यांनी WBC सोल्युशन ॲड केलं आणि ते सोल्युशन ॲड केल्याच्यानंतर त्याची रिॲक्शन कोणाबरोबर केली, अल्कलाईन सोल्युशन बरोबर. आणि त्याच्याबरोबर केल्याच्यानंतर हे जी सेल ही काय व्हायला लागली, लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन व्हायला लागली. काय व्हायला लागली, ब्रेकडाऊन. आणि ती ब्रेकडाऊन झाल्याच्यानंतर काय होतं, ती सेल ब्रेकडाऊन झाली आणि न्यूक्लियाय प्रिसिपिटेड आउट ऑफ दिस सोल्युशन. म्हणजे एक्झॅक्ट त्याच्यामधून प्रिसिपिटेड बाहेर येतोय, म्हणजे डायरेक्टली जे लिक्विड व्हिस्कस मटेरियल आहे ते काय होणार, डायरेक्टली त्या सेलच्या बाहेर येणार पहा, असं होणार. आणि त्याचा जो प्रिसिपिटेट खाली राहतोय तो लिक्विड एकदम व्हिस्कस मटेरियल ते ती सेल लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन झाल्याच्यानंतर अशा पद्धतीने ते काय होणार, बाहेर पडणार. आपल्याला माहिती केमिस्ट्रीमध्ये आपल्याला झालेले प्रिसिपिटेट कशाला म्हटलं जातं, त्या सोल्युशनमधून तो प्रिसिपिटेट काय होतो, बाहेर येतो अशा पद्धतीने. म्हणजे ही जी सर्क्युलर सेल आपण दाखवली, ती सर्क्युलर सेल लायसिस झालं म्हणजे तिच्यामध्ये ब्रेकडाऊन झालं विथ रिॲक्शन ऑफ अल्कलाईन सोल्युशन ऑफ WBC सेल्स. त्याच्यामुळे काय झालं, ते सेल्स काय झाल्या, बाहेर पडल्या, त्यांचा प्रिसिपिटेट हा काय झाला, बाहेर पडला आउट ऑफ दी सोल्युशन. त्याच्यानंतर काय सांगितले, फ्रॉम दी सेल न्यूक्लियाय ही आयसोलेटेड युनिक केमिकल सबस्टन्स टू विच ही कॉल्ड न्यूक्लिन. आणि ज्या सेल्स त्यांच्या बॉडीच्या बाहेर पडल्यात फ्रॉम दी सेल न्यूक्लियाय, सेलच्या न्यूक्लियसमधून ज्या सेल्स बाहेर पडल्यात त्याच्यानंतर काय केलं, एक युनिक केमिकल सबस्टन्स त्यांनी यूज केला आहे, त्याला काय म्हटलं आहे, न्यूक्लिन हा केमिकल सबस्टन्स यूज केला आहे. तर त्याच्यानंतर म्हणजे आपण सुरुवातीला हे डिस्कवरी पाहतो DNAचे, एक्झॅक्ट DNA मॉडेलला काय म्हटलं जायचं, त्याच्यानंतर एक्झॅक्टली या DNA मॉलिक्यूलचा यूज कशासाठी होऊ शकतो. तर आपण डिस्कवरीमध्ये काय पाहिलं, इट इज आणि एक न्यूक्लिक ॲसिड आहे, हे डबल हेलिक्स मॉडेल असतं. परंतु 1869 साली फेडरिक मिशर या सायंटिस्टने सेलवरती काय केलं, एक एक्सपेरिमेंट करण्याचं ठरवलं. त्यांनी त्या लोकल हॉस्पिटलमधून कलेक्ट केल्या. त्यांच्या कलेक्ट केल्याच्यानंतर सॉल्ट सोल्युशन त्यांनी त्याच्यामध्ये यूज केलं. त्याच्यानंतर त्याची रिॲक्शन त्यांनी वीक अल्कलाईन सोल्युशन बरोबर केली आणि त्याच्यानंतर त्या ज्या सेल आहेत ह्या काय झाल्या, लायसेस झाल्या, ब्रेकडाऊन झालं की त्या सोल्युशनमधून तो सेल्स काय झाल्या, बाहेर पडल्या आउट ऑफ दी सोल्युशन म्हणजे अँड न्यूक्लियाय प्रिसिपिटेट आउट ऑफ दी सोल्युशन. म्हणजे तो पूर्णपणे सेल्समध्ये न्यूक्लियस असतात आणि या न्यूक्लियसचा प्रिसिपिटेट बाहेर पडतोय. आणि हे जे न्यूक्लिया आहेत हे आयसोलेटेड युनिक केमिकल सबस्टन्स, त्यांचं आयसोलेशन एका केमिकल सबस्टन्सने केलं, त्याला काय म्हटलं, न्यूक्लिन. तर त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत व्हॉट इज न्यूक्लिन म्हणजे नेमकं काय. तर पहा, न्यूक्लिन इट इज अँड केमिकली न्यूक्लिन हॅज अ हाय फॉस्फरस कंटेन. या न्यूक्लिनमध्ये काय असतं, हाय फॉस्फरस असतं. फॉस्फरस केमिकल हे त्या न्यूक्लिनमध्ये जास्त प्रेझेंट असतं. आपण सांगतोय ते न्यूक्लियन जे बाहेर आले ते केमिकल कॉन्स्टिट्युएंट जो बाहेर आला आहे सेल्स ब्रेक झाल्याच्यानंतर लास्ट कॅरेक्टर आपण काय पाहिलं, हा जो सेल्स न्यूक्लियामधून काय केला आहे, न्यूक्लियाय जो बाहेर आला आहे इट आयसोलेटेड केला आहे केमिकल सबस्टन्स टू विच कॉल्ड न्यूक्लिन. त्याला काय म्हटलं, तर न्यूक्लिन. त्याच्यानंतर काय सांगितलं आहे पहा, एक्झॅक्ट न्यूक्लिन म्हणजे काय, केमिकली न्यूक्लिन हॅज हाय फॉस्फरस कंटेंट. केमिकली जर आपण न्यूक्लिनचा विचार केला तर न्यूक्लिनमध्ये हाय फॉस्फरसचं प्रमाण काय असतं, जास्त असतं, हाय फॉस्फरस कंटेंट. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं इट शो ॲसिडिक प्रॉपर्टीज, म्हणजे त्यांचा जो pH हा काय असतो, ॲसिडिक असतो. म्हणजे हे जे न्यूक्लिन
न्यूक्लिन हे न्यूक्लिन ॲसिडिक प्रॉपर्टी दाखवतो, हेन्स इट वॉज नेम ॲज न्यूक्लिक ॲसिड. म्हणून त्या न्यूक्लिनला नाव काय दिलं, न्यूक्लिक ॲसिड. म्हणून याच्या आधी DNA ओळखलं जायचं न्यूक्लिक ॲसिड म्हणून. का न्यूक्लिक ॲसिड म्हणून ओळखलं जायचं, कारण त्यांनी त्या WBC सेल्सवरती काय केला, एक रिसर्च केला, रिॲक्शन केली, आणि ते रिॲक्शन केल्याच्यानंतर जे न्यूक्लियाचा प्रिसिपिटेट बाहेर पडला, तो एका केमिकल सबस्टन्सची आयसोलेट केल्याच्यानंतर ते सबस्टन्स जे तयार झालं त्याला काय म्हटलं त्यांनी, न्यूक्लिन. तर न्यूक्लिन म्हणजे नेमकं काय, इट इज अन हाय फॉस्फरस कंटेंट. त्याच्यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण काय असतं, जास्त असतं. आणि हाय फॉस्फरस कंटेंट हा काय दाखवतो, इट शोज ॲसिडिक प्रॉपर्टीज. ते ॲसिडिक प्रॉपर्टी दाखवतात, म्हणून त्या न्यूक्लिनला काय ओळखलं जातं, हेन्स इट इज नेम ॲज न्यूक्लिक ॲसिड. म्हणून त्याला न्यूक्लिक ॲसिड म्हणून ओळखलं जातं. तर पहा, इन 1900 साली काय झालं, वी न्यू दॅट मिक्सचर न्यूक्लिन वॉज अ मिक्सचर ऑफ प्रोटीन अँड न्यूक्लिक ॲसिड. परंतु त्याच्यानंतर कधी आधी त्यांनी सायंटिस्टनी 1869 साली त्यांनी जो रिसर्च केला, त्याच्यानंतर इन 1900 मिक्सचरला काय वाटलं आहे, त्यांना समजलं आहे. इन 1900 साली काय झालं, वी न्यू दॅट मिक्सचर न्यूक्लिन वॉज अ मिक्सचर ऑफ प्रोटीन अँड न्यूक्लिक ॲसिड. परंतु आधी काय माहिती होतं त्यांना, याच्यामध्ये फक्त फॉस्फरसच कंटेंट आहे, काय फॉस्फरस कंटेंट आहे. परंतु 1900 साली त्यांना समजलं, वी न्यू दॅट दी मिक्सचर न्यूक्लिन वॉज अ मिक्सचर ऑफ प्रोटीन अँड न्यूक्लिक ॲसिड. त्याच्यामध्ये प्रोटीन आहेत आणि न्यूक्लिक ॲसिड पण आहेत. तर पहा, देर आर 2 काइंड्स ऑफ न्यूक्लिक ॲसिड. फर्स्ट वन इज द DNA अँड सेकंड वन इज द RNA. द फुल फॉर्म ऑफ द DNA इज द deoxyribonucleic acid and full form of the RNA is the ribonucleic acid. म्हणजे 1900 साली त्यांना समजलं की या न्यूक्लिनमध्ये काय प्रेझेंट आहे, मिक्सचर ऑफ प्रोटीन अँड न्यूक्लिक ॲसिड. त्यांना आधी माहिती होतं याच्यामध्ये फक्त फॉस्फरस कंटेंट आहे, परंतु नंतर काय समजलं, इन 1900 वी न्यू दॅट दी मिक्सचर न्यूक्लिन वॉज अ मिक्सचर ऑफ प्रोटीन अँड न्यूक्लिक ॲसिड. याच्यामध्ये 2 प्रोटीन आणि न्यूक्लिक ॲसिड हे पाहायला भेटतं त्यांचं मिक्सचर. सो देर आर 2 काइंड्स ऑफ न्यूक्लिक ॲसिड, देर इज DNA अँड RNA. देन नेक्स्ट अर्ली, त्याच्या अगोदर पहा त्याची सुरुवात झाली अर्ली 1900. जेनेटिक न्यू दॅट जीन्स कंट्रोल दी इनहेरिटन्स ऑफ ट्रेट्स दॅट जीन्स आर लोकेटेड ऑन क्रोमोझोम. आपल्याला माहिती आहे, आपण जो इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन हा चॅप्टर पाहिला, त्याच्यामध्ये क्रोमोझोममध्ये जे जीन्स असतात ते जीन्स काय करतात, जेनेटिक्सने त्यांना असं समजलं आहे 1900मध्ये या जेनेटिक्सचा अभ्यास केल्याच्यानंतर त्यांना हे समजलं आहे, जीन्स कंट्रोल दी इनहेरिटन्स ऑफ ट्रेट्स दॅट जीन्स आर लोकेटेड ऑन क्रोमोझोम. म्हणजे इनहेरिटन्स ऑफ ट्रेट कंट्रोल करतात, म्हणजे जे पॅरेंटकडे कॅरेक्टर आहेत तेच ऑस्प्रिंगकडे जातात. हे कोणाच्या माध्यमातून, तर क्रोमोझोममध्ये जे जीन्स प्रेझेंट असतात त्या जीन्सच्या माध्यमातून जीन्स आर लोकेटेड ऑन क्रोमोझोम. म्हणजे इथं दाखवलं आहे पहा, एक्झॅक्ट ती सेल्स आहे, त्या सेल्समध्ये क्रोमोझोम आहेत आणि एका सिंगल क्रोमोझोमवरती जे जीन्स प्रेझेंट असतात ते जीन्स काय करतात, तर एक्झॅक्ट ते जीन्स डायरेक्टली ट्रान्समिट होतात पॅरेंट टू ऑस्प्रिंग. त्यांच्याकडे ते इनहेरिट होतात. ट्रान्समिट म्हणण्याऐवजी आपण इनहेरिट म्हटलं तर व्यवस्थितरित्या आपल्याला इथं मिनिंग समजण्यास मदत होईल. तर पहा, इन 1900 जेनेटिक्स न्यू दॅट जीन्स कंट्रोल दी इनहेरिटन्स थ्रेट दॅट जीन्स आर लोकेटेड ऑन क्रोमोझोम. आणि हे जीन्स कुठं असतात, तर क्रोमोझोमवरती प्रेझेंट असतात. मग क्रोमोझोममध्ये काय असतात, जीन्स प्रेझेंट असतात, म्हणजे क्रोमोझोममध्ये जेनेटिक मटेरियल प्रेझेंट असतं, न्यूक्लिक ॲसिड प्रेझेंट असतं, दॅट इज DNA. आणि इन दिस DNA देअर इज जीन इज प्रेझेंट अँड दिस जीन कंट्रोल दी इनहेरिटन्स ऑफ ट्रेट. म्हणजे जे इनहेरिटेड कॅरेक्टर आहे ते इनहेरिटेड कॅरेक्टर पूर्णपणे कंट्रोल करण्याचं काम हे जीन्स करत असतात. त्याच्यानंतर क्रोमोझोम आर कंपोज ऑफ DNA अँड प्रोटीन. आणि नंतर त्यांना समजले, त्यांनी रिसर्चला सुरुवात केली, तर क्रोमोझोम जे आहे ते कशाने बनलेले आहेत, कंपोज ऑफ DNA अँड प्रोटीन. म्हणजे हा जो क्रोमोझोम एक सिंगल क्रोमोझोम, त्याच्यामध्ये DNA ॲज वेल ॲज प्रोटीनसुद्धा आहे, त्यांना समजलं आहे 1900 साली. तर त्याच्यानंतर मोस्ट जेनेटिसिस्ट thought that protein are large complex molecule and stored information needed to govern cell metabolism. म्हणजे काही सायंटिस्टला मोस्ट जेनेटिस्ट म्हणजे त्यांना समजलं आहे की इट थॉट दॅट प्रोटीन आर लार्ज. प्रोटीन हा जो एक केमिकल हा जो मॉलिक्यूल आहे हा काय एकदम लार्ज आहे, त्याच्याचबरोबर कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल आहे आणि इट स्टोअर दी इन्फॉर्मेशन निडेड टू गव्हर्न सेल मेटाबॉलिझम. म्हणजे पूर्णपणे सेलची ग्रोथ होण्यासाठी जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन हा लार्ज
कॉम्प्लेक्स प्रोटीन मॉलिक्यूल स्वतःच्या बॉडीमध्ये स्टोअर करून ठेवतो आणि गव्हर्न द सेल मेटाबॉलिझम, पूर्णपणे त्या सेलची ग्रोथ होण्यासाठी तो हेल्पफुल असतो, असं काही सायंटिस्टला समजलं. आपण सांगतोय हे यांनी 1900 साली काय सांगितलं, क्रोमोझोम आर कंपोज ऑफ DNA अँड प्रोटीन. क्रोमोझोममध्ये DNA अँड प्रोटीन असतात. परंतु नेक्स्ट काय सांगितलं आहे, काही सायंटिस्टने काय सांगितलं आहे, द प्रोटीन्स आर अ लार्ज कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल अँड इट स्टोअर इन्फॉर्मेशन निडेड टू गव्हर्न सेल मेटाबॉलिझम. प्रोटीनमध्ये अशी इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवण्याची क्षमता असते टू गव्हर्न सेल मेटाबॉलिझम, म्हणजे पूर्ण सेलची ग्रोथ होण्यासाठी त्यांच्यामध्ये अशा प्रकारचे मेकॅनिझम असतात. तर पहा, हेन्स इट वॉज अज्युम दॅट प्रोटीन कॉज द व्हेरिएशन ऑब्झर्व विदिन स्पेसिस. म्हणजे एखाद्या स्पेसिसमध्ये व्हॅरिएशन म्हणजे डायरेक्टली पॅरेंट टू ऑफस्प्रिंग जे कॅरेक्टर ट्रान्सफर झाले नाहीत, इनहेरिट झाले नाहीत, म्हणजे दोघांमध्ये जे व्हॅरिएशन दिसतंय, हेन्स इट वॉज अज्युम दॅट, त्यांना असं समजलं म्हणून की दॅट प्रोटीन्स कॉज द व्हेरिएशन ऑब्झर्व विदिन स्पेसिस, म्हणजे दोन स्पेसिसमधलं ऑब्झर्वेशन करण्यासाठी प्रोटीन्स हे हेल्पफुल आहेत. कशावरून त्यांना समजलं, मोस्ट जेनेटिस्टला, दॅट ते प्रोटीन आर लार्ज अँड कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल अँड इट स्टोअर द इन्फॉर्मेशन निडेड टू गव्हर्न सेल मेटाबॉलिझम. याच्यावरून त्यांना समजलं की प्रोटीन कॉज द व्हेरिएशन ऑब्झर्व विदिन स्पेसिस, दोन स्पेसिसमधलं ऑब्झर्वेशन हे प्रोटीन्स करू शकतात हे त्यांना समजलं. परंतु नेक्स्ट काय समजलं, ऑन दी अदर हँड DNA आर स्मॉल. DNA कसा आहे, आपण सांगतो क्रोमोझोम हे DNA आणि प्रोटीनने बनलेले आहेत. फर्स्ट आपण प्रोटीनचं पाहिलं, परंतु नेक्स्ट त्यांनी DNAचा सुद्धा विचार केला आहे. ऑन दी अदर हँड DNA आर स्मॉल. DNA हे लार्ज नाहीत प्रोटीनसारखे, हे स्मॉल आहेत. सिम्पल मॉलिक्यूल हुज कंपोजिशन व्हॅरी लिटल अमॉंग स्पेसिस, म्हणजे एकदम स्मॉल स्पेसिसमधलं व्हॅरिएशन समजण्यासाठी हे DNAचे स्मॉल सिम्पल मॉलिक्यूल हे हेल्पफुल असतात. म्हणजे त्यांना प्रोटीनचं पण समजलं आणि DNAचं पण समजलं. अदर हँड DNA आर स्मॉल सिम्पल मॉलिक्यूल अँड हुज कंपोजिशन व्हॅरिड लिटल अमॉंग स्पेसिस, म्हणजे ते काय करू शकतात, सिम्पल मॉलिक्यूल आहे आणि हुज कंपोजिशन व्हॅरिड लिटल अमॉंग स्पेसिस, एकदम छोट्या स्पेसिसमधलं ते काय करू शकतात, व्हॅरिएशन समजू शकतात DNAमुळं. तर त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं आहे पहा, एक्झॅक्ट आपण सांगतोय प्रोटीन इज जेनेटिक मटेरियल. इथं काय सांगितलं आहे, प्रोटीन ही जेनेटिक मटेरियल आहे. का जेनेटिक मटेरियल आहे, कारण हा लार्ज आहे, कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल स्टोअर दी इन्फॉर्मेशन निडेड टू गव्हर्न सेल मेटाबॉलिझम, म्हणजे सेलची ग्रोथ होण्यासाठी हे हेल्पफुल आहेत. परंतु नेक्स्ट आपण सांगतो DNA पण काय एक जेनेटिक मटेरियल आहे. मग प्रोटीनला आपल्याला सुरुवातीपासून माहिती DNA हे काय एक जेनेटिक मटेरियल आहे, परंतु इथं प्रोटीनला पण जेनेटिक मटेरियल म्हणून ओळखलं आहे. तर का ओळखलं आहे ते आपल्याला पाहिजे. व्हाय प्रोटीन आर जेनेटिक मटेरियल, म्हणजे प्रोटीनला जेनेटिक मटेरियल का म्हटलं आहे, तर पहा, व्हेरिएशन इन दी DNA मॉलिक्यूल. जर प्रोटीनशी DNAशी कंपॅरिझन केलं प्रोटीनचं आणि DNAचं, तर व्हेरिएशन इन द DNA मॉलिक्यूल आर डिफरंट दॅन व्हेरिएशन इन शेप, इलेक्ट्रिक चार्ज, फंक्शन शोन बाय प्रोटीन. म्हणजे जर DNAचा आपण विचार केला, DNA आणि प्रोटीनचा, तर DNAवरून जे क्लासिफिकेशन करतोय त्याच्यामध्ये इतका डिफरंट आहे. कशामध्ये डिफरंट आहे, एखादी स्पेसिस आहे, ते स्पेसिसमधला शेप असेल, त्याच्याबद्दल इलेक्ट्रिक चार्ज असेल, त्यांचे फंक्शन असतील, इट्स शोन बाय प्रोटीन, ते एकदम कसे आहेत, डिफरंट आहेत. प्रोटीन आणि DNAचे हे दोन्हीचे कसे आहेत, डिफरंट आहे. व्हॅरिएशन इन DNA मॉलिक्युल्सने जे स्पेसिसमध्ये व्हॅरिएशन दाखवले त्याच्यापेक्षा प्रोटीनने जे व्हॅरिएशन दाखवलं आहे हे डिफरंट आहे. मग त्यांनी व्हेरिएशन कशामध्ये दाखवलं आहे, त्या स्पेसिसचा शेप असेल, इलेक्ट्रिक चार्ज असेल अँड फंक्शन शोन बाय प्रोटीन. इट नॉट सरप्रायझिंग द मोस्ट रिसर्चर इनिशियली फेवर्ड प्रोटीन ॲज अ जेनेटिक मटेरियल. आणि म्हणून त्यांनी समजलं आहे की प्रोटीन हेच जेनेटिक मटेरियल आहे. का समजलं आहे, कारण जेव्हा DNAचं त्यांनी कंपॅरिझन केलं, त्यांनी DNAचं कंपॅरिझन करून जेव्हा एखाद्या सेलचा शेप, इलेक्ट्रिक चार्ज आणि फंक्शन पाहिलं, तेव्हा ते टोटली डिफरंट दिसलं प्रोटीनपेक्षा DNAने केलेलं. त्याच्यामुळं काही सायंटिस्टने काय समजलं, प्रोटीन इज शोन बाय प्रोटीन, हे एकदम त्यांना वेगळं दिसलं. प्रोटीन आणि DNA दाखवलेलं इज नॉट सरप्रायझिंग दॅट मोस्ट रिसर्चर इनिशियली फेवर्ड प्रोटीन ॲज जेनेटिक मटेरियल. आणि म्हणून काही रिसर्चरनी काय सांगितलं आहे, प्रोटीन हेच जेनेटिक मटेरियल आहे. परंतु इन फॅक्ट नंतर काय सांगितलं आहे, DNA मॉलिक्युल्स आर लार्ज अँड व्हेरी ट्रिमेंडसली विदिन अँड अमॉंग स्पेसिस. म्हणजे काही स्पेसिसमध्ये DNA हा मॉलिक्यूल जो आहे एकदम लार्ज आहे, याला जेनेटिक मटेरियल म्हणून ओळखलं जातं. अँड व्हेरी ट्रिमेंडसली, म्हणजे हा काय करतो आहे, व्हॅरिएशन दाखवतो आहे मोठ्या प्रमाणात, ट्रिमेंडसली प्रचंड, विदिन द अमॉंग स्पेसिस, दोन स्पेसिसमध्ये तो काय दाखवतो आहे, व्यवस्थितरित्या लार्ज अँड ट्रिमेंडसली व्हॅरिएशन दाखवतो आहे. इन फॅक्ट त्यांना हे नंतर समजलं आहे. आफ्टर 25 इयर्स
आफ्टर 25 इयर्स, कधी इन 1928 टू 1952, म्हणजे हा त्यांचा कालावधी गेल्याच्यानंतर जेनेटिक्स बिकम कॉन्व्हियन्स दॅट DNA वॉज जेनेटिक मटेरियल. आणि त्याच्यानंतर 25 वर्षांनी म्हणजे 1928 ते 1952पर्यंत त्यांना हे समजलं आहे, जेनेटिस्टला बिकम कॉन्व्हियन्स यांना हे समजलं आहे दॅट DNA वॉज जेनेटिक मटेरियल. ते आधी म्हणत होते प्रोटीन हेच जेनेटिक मटेरियल आहे, कारण प्रोटीनचं आणि DNAशी जर आपण कंपॅरिझन केलं तर ते शेप असेल, त्यांचा इलेक्ट्रिक चार्ज असेल आणि त्यांचं फंक्शन असेल हे टोटली वेगळं आहे. परंतु 25 वर्षानंतर त्यांना हे समजलं आहे द DNA वॉज जेनेटिक मटेरियल. तर DNA हे जेनेटिक मटेरियल हे त्यांना कशावरून समजलं आहे, तर पहा, देर आर 3 इम्पॉर्टंट कंट्रीब्युशन हेल्प अस फॉर प्रूव्ह द DNA इज अ जेनेटिक मटेरियल. मग ह्या सायंटिस्टने प्रूव्ह केलं आहे 3 एक्सपेरिमेंटवरून. दॅट इज हे 3 जे एक्सपेरिमेंट आहे, ग्रिफिथ्स एक्सपेरिमेंट असेल, एव्हरी मॅककॅट्री अँड मॅकलॉड एक्सपेरिमेंट असेल, देन हॅर्शे चेस एक्सपेरिमेंट असेल, हे 3 एक्सपेरिमेंट हे कशावरती आहे, तर जेनेटिक मटेरियल इज अ DNA. जेनेटिक मटेरियल हे DNA इज अ जेनेटिक मटेरियल आहे हे कशावरून त्यांना समजले, तर हे 3 एक्सपेरिमेंटवरून. दॅट इज ग्रिफिथ एक्सपेरिमेंट, देन एव्हरी मॅककॅट्री अँड मॅकलॉड एक्सपेरिमेंट, देन हर्शे चेस एक्सपेरिमेंट. या 3 एक्सपेरिमेंटवरून त्यांना समजलं आहे. हे 3 एक्सपेरिमेंट आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत नेक्स्ट लेक्चरला. सो टुडे वी सी दॅट इज फर्स्ट वन इज द डिस्कवरी ऑफ DNA. म्हणजे एक्झॅक्ट फर्स्ट आपण काय पाहिलं, डिस्कवरी ऑफ DNA. आणि डिस्कवरी ऑफ DNA त्याच्यानंतर आपण काय पाहिलं आहे, एक्झॅक्ट जेनेटिक मटेरियल इज अ DNA. म्हणजे जो जेनेटिक मटेरियल आहे, हे जेनेटिक मटेरियल हे DNA काय आहे, तर ते आपण ह्या 3 एक्सपेरिमेंटवरून नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. सो टुडे वी स्टॉप हिअर.